आपली पोरं आपल्या नोकरीपायी आपण स्वाभिमान शून्य करून खऱ्या अर्थानं गहाण ठेवली. आपल्या पालकांनी छत्रपती शिवरायांनी आपल्याला स्वाभिमान शिकवला. महाराजांनी ठरवलं असतं तो अफजल खान स्वराज्यावर चालून येतो, कशाला त्याच्या अंगावर जायचं. त्याच्यासोबत गेलो तर आपली लाखोची फौज मारणार, आपली स्वराज्याचं नुकसान होणार. आपण एवढ्या संकटांनी एवढं स्वराज्य निर्माण केलं, आपलं जर नुकसान झालं तर परत स्वराज्य उभा कसं होणार. महाराजांनी नाही, महाराजांनी स्वाभिमान खऱ्या अर्थानं विकला नाही. महाराजांनी स्वाभिमान ठेवून स्वराज्य या मातीमध्ये उभा केलं. म्हणून आजच्या तरुणांनी खऱ्या अर्थानं महाराजांकडून घेण्यासारखं ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. महाराजांचं स्त्रियाविषयी धोरण तरी काय होतं. शिवचरित्र कधी जर आपण आत्मसात केलं, हा राजा न्याय व्यवस्थेबाबत इतका कडक आणि इतका कठोर होता. या जगाच्या मातीवरती असा कोणताच राजा झाला नाही, ते फक्त शिवराय होते. त्या राजाच्या पाटलाला त्या भिकाजी पाटलांनी त्या गुज्जर पाटलांनी भोगली आणि भोगल्याबरोबर बातमी राजांच्या जवळ आली, राजांच्या बातमी कानावर आली आणि तसं गावकरी पळत आले. त्यामुळे एक शेतकरी पळत आला, म्हणला राज त्या राजाच्या पाटलांनी माझ्या पोरीची आबरू लुटली, माझ्या पोरीचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. तसं महाराजांनी सांगितलं, येसाजी जा त्या गुजरच्या पाटलाला त्या राजाच्या पाटलेनं ताबडतोब माझ्या जवळ हजर करा. तो येसाजी गेला, तो राजाच्या पाटील येईना. त्यावेळेस महाराज म्हणू लागले, त्याच्या मुसक्या बांधून त्याला इथं आणा. आणि तो पाटील महाराजांच्या समोर हजर केला आणि हजर केल्याबरोबर तो म्हणू लागला, पाटील म्हणू लागला, राज माफ करा, राज पुण्यांदा असा गुन्हा माझ्या हातून घडणार नाही, राज एवढ्या वेळेस माफ करा. तसं राजा म्हणू लागले, अरे ती पोरगी सुद्धा जीवाच्या अंकाताने असत वरडत होती, पण तू कुठं ऐकलं का. महाराजांनी सांगितलं, येसाजी या पाटलाला घेऊन जा, याचा चौरंग करा, याचे हातपाय आत्ताची आत्ता ताबडतोब कलम करा. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये असा पहिला राजा आहे जिथं बलात्कार झाल्यानंतर पहिली शिक्षा सुनावणारा राजा या महाराष्ट्राच्या मातीमध्ये फक्त छत्रपती शिवरायच होऊन गेले. बातमी महाराजांना मासाहेबांना कळली. मासाहेब शेजारी बसल्या होत्या आणि मासाहेब म्हणल्या, राज त्या पोरीचा त्या शेतकऱ्याच्या पोरीचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय, फक्त तुम्ही म्हणता हातपाय तोडा. राज गुन्हा साधा नाही, त्या पाटलाचं मुंडकं कापायला होतं, राज त्याचं शिरछेद करायला पाहिजे होतं तुम्ही. तसं राज म्हणू लागले, मासाहेब तुम्ही म्हणताय ते खरंय, त्या रांजाच्या पाटलाचे आम्ही हातपाय का कापले माहितीये काय महाराज. मासाहेब या स्वराज्यामध्ये येणारे जाणारे लोक त्या पाटलाकडे बघतील आणि समजतील, या महाराष्ट्राच्या मातीमध्ये या स्वराज्यामध्ये या बहिणींच्या अंगारावर हात टाकणाऱ्याची अशी गत केली जाते. मासाहेब परत कोणाची टाप होणार नाही, माझ्या स्वराज्याकडे वाकडी नजर करून बघण्याची. महाराजांनी ही खऱ्या अर्थानं शिक्षण व्यवस्था न्याय व्यवस्था सांभाळली. अवघे 16 वर्षाचे महाराज शिक्षा सुनावतायत. काय त्या पाटलाचा चौरंग करा. खऱ्या अर्थानं ही गोष्ट आपल्या तरुणांना कळली पाहिजे. महाराजांचं स्त्रियाविषयी असणारं रक्षण, त्या कल्याणच्या सुभेदाराला महाराजांनी खणनारांनी ओटी भरून पाठवलं. खऱ्या अर्थानं ब्रह्मदेवाला मोह झाला स्वतःच्या मुलीचा, चंद्रदेवाला मोह झाला स्वतःच्या गुरीपत्नीचा, पण आमचा राजा त्या कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेकडे बघून म्हणतो, आमच्या मासाहेब इतक्या सुंदर असत्या तर आम्ही अजून किती सुंदर झालो असतो. देवापेक्षाही श्रेष्ठ असणारा राजा या महाराष्ट्राच्या मातीला कधी कळलाच नाही. एकदा छत्रपती शिवराय 12 वर्षाचे होते. 12 वर्षाचे असताना शहाजी राजांचं पत्र आलं. ते म्हणले, बाळराजे जन्माल्यापासून आम्ही तुम्हाला बघितलंच नाही, एकदा आपल्या आई सोबत बंगळुरूला या, आम्हाला तुम्हाला बघण्याची इच्छा झाली. आणि महाराज आपल्या मासाहेबांसोबत बंगळुरूला जाण्याची तयारी केली. महाराज जसं त्या कर्नाटक राज्यामध्ये त्या विजापूर प्रांतामध्ये जाऊ लागले, तसं त्या विजापूरचं भलं मोठं सौंदर्य ऐश्वर्य बघू लागले आणि महाराज आनंदी झाले. आणि महाराज रात्रीच्या वेळी आपल्या आबासाहेबांबरोबर शहाजी राजांसोबत त्या आदिलशाहीच्या दरबारामध्ये गेले. जिजाऊ मायसोबत त्या आदिलशाहीच्या दरबारामध्ये गेले आणि दरबारामध्ये महाराज गेले. महाराजांनी बघितलं तिथली हत्ती शाळा प्रचंड बलाढ्य आणि इतके बलाढ्य त्या विजापूरच्या दरबारामध्ये हत्ती होते. महाराजांनी उभ्या आयुष्यामध्ये कधी हत्ती बघितलं नाही. महाराजांनी तिथली घोडशाळा बघितली. त्या घोडशाळेमध्ये त्या पागेमध्ये घोड्यांच्या जातीवंत घोडी होती. महाराजांनी तिथं सोनं नाणं बघितलं. महाराजांनी धान्य कोठार बघितलं. त्या धान्य कोठारामध्ये जन्मोजन्मी पुरण इतकं धान्य होतं. महाराजांची नजर आनंद झाले. महाराज स्वतः खुश झाले. पण महाराजांची नजर सहज रंगमहालाकडे वळली आणि रंगमहालाकडे बघितल्यानंतर महाराजांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. महाराजांनी त्या रंगमहालामध्ये बघितलं. त्या रंगमहालामध्ये नुकतंच लग्न झालेल्या नवीन पोरी मांडवामधून तिथं आणल्या जायच्या, तिथलं नाचवल्या जायच्या आणि बाठवल्या जायच्या. मराठ्यांच्या पोरींचा नुसतं त्या रंगमहालामध्ये नंगा नाच चालू होता.
ते सरदार ते राजे मध्ये पाहून दारू पिऊन मदमस्त व्हायचे आणि आपल्याच पुरी बाटवायचे, नाचवायचे. महाराजांच्या 12 वर्षाच्या असणाऱ्या महाराजांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं आणि महाराज मासाहेबांकडे गेले. जिजाऊ मासाहेबांकडे गेले आणि मासाहेबांना सांगितलं, मासाहेब या दरबारातली आम्ही हत्तीशाळा बघितली, मासाहेब या दरबारातली आम्ही घोड्यांची पागा बघितली, या दरबारातला आम्ही धान्य कोठार बघितलं, आम्ही आनंद झालो. पण मासाहेब त्या रंगमहालाकडे बघितल्यानंतर आमच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. मासाहेब म्हणल्या, राजा त्या रंगमहालामध्ये तुम्ही असं काय बघितलं? त्यावेळेस महाराज सांगू लागले, मासाहेब त्या रंगमहालामध्ये आपल्याच मराठ्यांच्या पोरी भर मांडवामधून आणल्या जातात, इथलं नाचवल्या जातात, बाटवल्या जातात. मासाहेब असाच असतो का राजा? मासाहेब ते सरदार दारू पितात, मदमस्त होतात, आपल्याच पोरी नाचवतात, बाटवतात. मासाहेब असाच असतो का राजाचा दरबार? मासाहेब असाच असतो का राजा? त्यावेळेस मासाहेब कळल्या, राजा तुम्हाला बाई नाचवणारा नाही, राजा तुम्हाला बाई वाचवणारा राजा व्हायचंय, बाई वाचवणारा राजा व्हायचं. खऱ्या अर्थानं ही शिकवण छत्रपती शिवरायांना छत्रपती पदवी प्राप्त करून गेली. ही शिकवण आमच्या मुलांना आम्ही देण्यासाठी कमी पडलो. अरे सुपारीच्या खांडाचं देखील नसणारा आपला राजा या महाराष्ट्राच्या मातीला कळायला थोडा उशीरच लागला. आपला राजा आपल्याच देखत रोज राजकारणी त्यांच्या राजकारणापायी हा राजा रोज बदनाम करता. आपली मनगट गप गुमान तो महाराजांचा बदनाम झालेला अत्याचार सहन करतात. अरे ज्या राजानं 350 वर्षापूर्वी या महाराष्ट्राच्या मातीला स्वराज्य दिलं, ज्या राजानं 350 वर्षापूर्वी या महाराष्ट्राच्या मातीला अभिमान शिकवला, अरे ज्या राजानं 350 वर्षापूर्वी या महाराष्ट्राच्या मातीला नेतृत्व शिकवलं, ज्या राजानं या महाराष्ट्राच्या मातीला खऱ्या अर्थानं कर्तृत्व शिकवलं, तोच राजा या महाराष्ट्राच्या मातीमध्ये ते राजकारणी स्वतःच्या राजकारणापायी रोज बदनाम करतात, रोज बदनाम करतात. आणि आपण सगळे ते गप गुमान सहन करतोय. आजही त्या काळात हा राजा बदनाम होतच होता, पण आजही हा राजा आपल्याच डोळ्या देखत बदनाम होतोय आणि आपण ते शांतपणे सहन करतोय. ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे मित्रांनो, सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. खऱ्या अर्थानं शिवचरित्र महाराजांनी आपल्या त्यागातून आपल्या कर्तृत्वातून खऱ्या अर्थानं स्वराज्य निर्माण केलं, म्हणून आपण हे स्वराज्य बघू शकलो. दादांनो आणि मित्रांनो, खऱ्या अर्थानं या माणसासाठी माणसं तयार झाली. महाराजांनी आलेल्या प्रत्येक मावड्याला स्वाभिमान शिकवला. नाहीतर आताचे राजकारणी बघा ना, एखादा त्यांच्याकडे कार्यकर्ता गेला की त्याला आपला पार पिये करतात, आपला गुलाम करतात, संपूर्ण त्याच्या आयुष्याची राख रांगोळी करतात. पण महाराजांकडे आलेल्या प्रत्येक मावळ्याला महाराजांनी स्वाभिमान शिकवला. महाराजांनी सांगितलं, दादा तू माझ्या स्वराज्यात येतोय, त्याला स्वतःच्या पायावर कसं उभा राहायचं, या महाराष्ट्राच्या मातीमध्ये 350 वर्षापूर्वी स्वतःच्या पायावर उभा कसं राहायचं हा शिकवणारे फक्त छत्रपती शिवरायच होते. या महाराष्ट्राच्या मातीला खऱ्या अर्थानं मान्य करावंच लागेल. आमची पोरं खऱ्या अर्थानं आज जर शिवरायांकडे बघितलं, महाराज स्त्रियांचे रक्षण करायचे, महाराज खऱ्या अर्थानं स्त्रियांना आपल्या देवाऱ्यातली देवता समजायचे, पण आमची पोरं त्या गौतमी पाटीलच्या नादामध्ये बापजात्यांनी कमवलेली इष्टत त्या बाईच्या नादापायी संपवतात. खऱ्या अर्थानं मित्रांनो, त्या गौतमी पाटीलच्या नादाला लागून आपल्या बापजात्यांनी कमवलेली इस्टेट संपवण्यापेक्षा, पोरांनो आपल्या बापांनी कमवलेली जमीन इस्टेट संपवण्यापेक्षा कधीतरी या मातीमध्ये जन्माला आलेल्या प्रतिभाताई पाटीलचा आदर्श आपण घेतला पाहिजे. त्यावेळेस आपल्या आई वडिलांना आपल्याला आपला स्वाभिमान वाटेल. स्वाभिमानाने जगायला शिका. खऱ्या अर्थानं महाराजांनी ओरडून या स्वराज्याला सांगितलं.